उपस्थित रसिक हो, सोनिक ऑक्टेव्हचा 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करते. कुठलाही उपक्रम उत्साहाच्या भरात सुरू करणं हे फार सोपं असतं, पण तो तितक्याच नेटाने चालू ठेवणं हे अतिशय कठीण काम आहे आणि ते राजेंद्र आणि त्याच्या टीमने सगळ्या करून दाखवलं आहे. मी एकच म्हणेन की चांगल्या कामाला खूप जण सहकार्य करतातच, फक्त ते सुरू करण्याची एक कमी असते. जो माणूस अत्यंत तळमळीने एखादं चांगलं काम सुरू करतो तेव्हा आमच्यासारखे रसिक लोक तर त्याच्या मागे असतातच, पण मी तर म्हणेन प्रत्यक्ष देव अशा लोकांच्या पाठी असतो आणि त्यामुळे ती व्यक्ती यशस्वी होणं हे परमेश्वराचे आशीर्वाद हे अतिशय जास्त मोलाचे आणि ते आपोआप मिळतात. कारण राजेंद्रची जी तळमळ आहे या सगळ्या कार्यामागची ती मी अनुभवते अनेक वर्ष. तो स्वतः, त्याचे कुटुंबीय, त्याचे सहकारी सगळे अत्यंत उत्तम टीम त्यांनी बांधलेली आहे आणि तो स्वतः एक रसिक ज्याला आपण म्हणतो त्याची दाद जर मिळाली ना तर समोर असं मी तर म्हणते, मी सगळ्या सीडीज ऐकल्यात 3 वर्षात त्यांनी जेवढ्या काढल्यात ह्या सगळ्या विकत घेऊन ऐकल्यात. मुद्दामून सांगते, कारण त्यांनी जे सगळं व्याप हा उभा केला आहे हा सोपा नाही आहे. त्याला आपल्या परीने थोडंसं मदत म्हणून मी प्रत्येक सीडी त्याची विकत घेऊन ऐकलेली आहे आणि मला अतिशय कौतुक वाटतं की आत्तापर्यंत मी जेवढे कलाकार ऐकले ह्या सगळ्यांना त्यांनी फुलवलंय. रेकॉर्डिंगमध्ये स्टुडिओत असताना या एका माणसाची दाद त्यांना समोर गाणं असं मस्त रंगवायला फुलवत असते हे मला न सांगता सुद्धा कळते. कारण राजेंद्रची दाद जी इतकी अप्रतिम असते की समोरच्या माणसाला एकदम वा, त्यांनी असं केलं की झालं, आपलं खूप छान चाललंय असं. आणि ही दाद अशा नवोदित कलाकारांना जेव्हा मिळते तेव्हा ती अतिशय त्यावेळेला आवश्यक असते आणि हे सगळं उत्तम त्यांच्याकडनं काढून घेऊन ते तुमच्यासमोर सादर करणं हे अतिशय महत्त्वाचं काम तो करतोय. त्यामुळे त्याच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा आणि अतिशय यशस्वी हा अनेक वर्ष असं हे काम करत राहील ही माझी परमेश्वराजवळ इच्छा. आजच्या दोन्ही कलाकारांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते. आदित्य पण सुंदर गायला, लहानपणापासून मी बघते त्याला आणि खूपच छान आज गायला येतो. अनुराधाताईंची पण आजच ओळख झाली आहे, पण त्यांच्या गाण्यातनं आपल्याला आज कळेलच. ओके, धन्यवाद.